शरद पवार यांनी त्यांचं आत्मचरित्र वजा पुस्तक लोक माझ्या संघाती लिहिलं. त्याच्यामध्ये एक ठिकाणी एक पॅरा आहे की पद्मसिंह पाटील यांनाच त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं, त्याच्याऐवजी ते नाईकांना त्यांनी केलं. मग जर चांगला तपास झाला आणि त्या तपासावरती दीर्घकाळ सुनावणी झाली तर त्याच्यानंतर सुद्धा हा प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे की पवनराजे निंबाळकर यांचा खून केला कोणी. मग CBI सारख्या संस्थेनं ज्या वेळेला इतका हाय प्रोफाईल तपास केला तर त्या तपासामध्ये जे 35 लाख रुपयाचं कथित ट्रान्झॅक्शन अण्णा हजारे यांच्या संदर्भामध्ये पण जे झालं त्या ट्रान्झॅक्शनचे पुरावे काय आहे की जो व्यक्ती स्वतः आमदार राहिलेला आहे, जो व्यक्ती आता विद्यमान खासदार आहे, पूर्वीचा खासदार आहे, सो अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा खुनासारख्या प्रकरणाचा निकाल यायला आपल्याला 20-20 वर्ष लागतात. आणि काय होतं की पवनराजे निंबाळकर यांना पद्मसिंह पाटलांनी जिल्ह्याच्या राजकारणाच्या अंतर्गत पूर्णपणे फ्री हँड दिला होता. पण गंमत काय झाली, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये अतिशय खोडसाळवाणी बातमी प्रकाशित केली गेली. ती काय बातमी होती तर पवनराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा दिला. आणि अंतिमतः असं दिसतं आहे की जो मूळचा तपास आहे त्या मूळच्या तपासामध्ये जे लूपहोल्स राहिले त्या लूपहोल्समुळे हे सगळे आरोपी हे सबळ पुराव्याअभावी सुटलेले आहेत. पण सर याच्यामध्ये माफीचा साक्षीदार हा जो एक अँगल आहे तर या एका व्यक्तीवरती या सगळ्या केसचं भवितव्य डिपेंड होतं आणि सरकारी पक्ष पण त्या साक्षीदारावरती खूप डिपेंड राहिल्यामुळं आजचा हा रिझल्ट आला आहे असं तुम्हाला. तब्बल 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला आणि या निकालानुसार पुराव्याअभावी या प्रकरणामध्ये जे सगळे आरोपी होते त्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः जे पद्मसिंह पाटील होते यांच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सगळ्या निकालाकडे लागलं होतं. मात्र आज जो निकाल आला त्या निमित्तानं एक उलटसुलट अशा पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे आणि माफीच्या साक्षीदारावरती डिपेंडंट असल्यामुळं कुठेतरी या निकालावरती परिणाम झाला अशी देखील एक चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणाकडे अत्यंत बारकाईनं ज्यांनी लक्ष दिलं, सुरुवातीपासून या प्रकरणावरती ज्यांचं लक्ष होतं असे पत्रकार राहुल कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि आजचा जो निकाल आहे आणि पुढे काय होऊ शकतं याबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करणार. सर स्वागत आहे. आज जो निकाल आला हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता? नाही, असं अपेक्षित नाही म्हणता येणार, कारण एक तर खरं आहे की पवनराजे निंबाळकर यांचा खून झाला. त्याची सगळी पार्श्वभूमी धाराशिवच नव्हे तात्कालीन उस्मानात काही संपूर्ण राज्याला माहिती आहे की ते एक राजकीय वैमनस्य होतं. ते दोघं सख्खे चुलत भाऊ आहेत, पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर, आणि त्यांच्या राजकीय वैमनस्यानं हे सगळं घडलं असं ज्या वेळेला हा योग्य तपास होत नाही असं लक्षात आलं निंबाळकरांच्या ओमराजेंच्या फॅमिलीच्या, ते हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे मग CBIचं चौकशी सुरू झाली. आता त्या CBI सारख्या प्रीमियम देशातली सर्वोत्तम संस्थेनं जो तपास केला त्याच्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे कोर्टाचं की तुम्ही चांगला तपास केला. मग जर चांगला तपास झाला आणि त्या तपासावरती दीर्घकाळ सुनावणी झाली तर त्याच्यानंतर सुद्धा हा प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे की पवनराजे निंबाळकर यांचा खून केला कोणी. बरोबर. कारण आज तुम्ही असं म्हणालात की पारसमल जैन, म्हणजे कोर्टाचं म्हणणं असं की पारसमल जैन या एका व्यक्तीच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवता येणार नाही, कारण त्याची वेगवेगळ्या पद्धतीची स्टेटमेंट्स आहेत. आधी तो म्हणतो की मी मलबार हिलला जाऊन भेटलो, पण मलबार हिलला तर त्यांचा बंगलाच नाही आहे. काही तांत्रिक मुद्दे लक्षात घेतले, गाडीच्या रंगाबद्दल त्याच्यानंतर त्याने जे शस्त्र खरेदी केली ती शस्त्र कुठून खरेदी केली. सो मला असं वाटतं की तांत्रिक मुद्दा फार या निकालामध्ये महत्त्वाचा ठरला. मग CBI सारख्या संस्थेनं ज्या वेळेला इतका हाय प्रोफाईल तपास केला तर त्या तपासामध्ये जे 35 लाख रुपयाचं कथित ट्रान्झॅक्शन अण्णा हजारे यांच्या संदर्भामध्ये पण जे झालं त्या ट्रान्झॅक्शनचे पुरावे काय आहे. पारसमल जैन एवढ्या एकाच व्यक्तीवरती हा सगळा खटला का उभा राहिला. मी जो मूळ मुद्दा म्हणालो तसा की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी पवनराजे निंबाळकर यांना मारलं कोणी या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. बरोबर. आता हे प्रकरण इतक्यात थांबणार नाही. जे मगाशी म्हणाला की हे पुढं काय होतं, पुढं हे हायकोर्टात जाईल. बरोबर. दीर्घकाळ चालेल. सगळ्यात वाईट काय की जो व्यक्ती स्वतः आमदार राहिलेला आहे, जो व्यक्ती आता विद्यमान खासदार आहे, पूर्वीचा खासदार आहे, सो अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा खुनासारख्या प्रकरणाचा निकाल यायला आपल्याला 20-20 वर्ष लागतात. ही कसली व्यवस्था आहे. बरोबर. आणि मग आता अशाच पातळीवरती पद्मसिंह पाटील जाऊन पोचलेले आहेत की त्यांच्याही बाजूने जर आपण विचार केला तर त्यांना ह्या सगळ्या प्रकरणाचा राजकीय मोठा तोटा झाला. बरोबर. पद्मसिंह पाटील म्हणजे ज्या वेळेला शरद पवार यांनी त्यांचं आत्मचरित्र वजा पुस्तक लोक माझ्या संघाती लिहिलं त्याच्यामध्ये एक ठिकाणी एक पॅरा आहे की पद्मसिंह पाटील यांनाच त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं,
त्याच्याऐवजी ते नाईकांना त्यांनी केलं. आता त्याच्यानंतर म्हणजे हे खटला जसा बाहेर आला आणि केवळ 400-450 मतांनी पद्मसिंह पाटील विजयी झाले, त्याचा मोठा परिणाम असा झाला की त्यांना मंत्रिपद नाही मिळालं. अर्थात अण्णा हजारेंचे आरोप होते. बरोबर. त्यांच्याऐवजी त्यांचे आत्ताचे आमदार चिरंजीव यांना कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना शरद पवारांनी मंत्रिपद दिलं. ते राज्यमंत्री झाले, 5-5, 6-6 खात्याचे मंत्री झाले. पण त्याच्यातनं पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला जी घसरण लागली ती घसरण तर नाही थांबली. मग दोन्ही बाजूनं नुकसान आहे. बरोबर. जर पद्मसिंह पाटील याच्यामध्ये खरोखर दोषी होते तर त्यांना शिक्षा होणं अपेक्षित होतं. ते दोषी नव्हते तरी सुद्धा 20 वर्ष प्रोलॉंग हा खटला चालल्यामुळे त्यांचं राजकीय नुकसान झालं. बाकी तांत्रिक मुद्दे तर फारच महत्त्वाचे ठरले. खूपच आहे. पण जे सुरुवातीला ज्या वेळेला हा गुन्हा झाला किंवा मर्डर झाला तर त्यानंतर तपास यंत्रणांवरती विशेषतः पोलिसांचा ज्या पद्धतीनं सुरुवातीचा जो तपास होता तिथूनच या सगळ्या प्रकरणाला एक दिशा मिळाली होती अशी एक चर्चा आहे. आणि तिथूनच ह्या सगळ्या निकाला हे कुठं प्रकरण जाणार हे पण त्याच्यावरतीच डिपेंड आहे असं सांगतात. सुरुवातीचा तपास देखील संशयाच्या भोवऱ्यात. बरं, ह्या सगळ्या खटल्याची सुरुवात कशी झाली आपण नीट लक्षात घेऊ. मी त्यावेळेला दैनिक सामनामध्ये होतो आणि आम्ही एक बातमी प्रकाशित केली. त्या बातमीनं धाराशिवमध्ये प्रचंड मोठं वादळ आणलं आणि त्या बातमीची व्याप्ती नंतर राज्य पातळीवरती गेली. तो होता होम ट्रेडचा शेअर ट्रेड घोटाळा. तो जिल्हा बँकेतनं 29 कोटी रुपये हे होम ट्रेड नावाच्या कोलकाता बेस असलेल्या एका संस्थेच्या माध्यमातून नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांच्या रोख्यामध्ये गुंतवलं. त्याच्यामध्ये श्री सुनील केदार ज्यांना दोषी पकडलं गेलं, पवनराजे निंबाळकर अशी वेगवेगळ्या 6-7 जिल्हा बँकेची वरिष्ठ नेते मंडळी त्यात गुंतली होती. आणि हे प्रकरण जसं बाहेर आलं त्यानंतर पद्मसिंह पाटीलसारख्या टॉलेस्ट नेत्याच्या जिल्हा बँकेमध्ये घोटाळा झाला असा आरोप होऊन त्याचे मोठं राजकीय वादंग महाराष्ट्रभर पसरलं. मग त्याच्या पाठोपाठ भूकंप निधीचा घोटाळा बाहेर आला, त्याच्या पाठोपाठ साखर निर्यात घोटाळा बाहेर आला. आणि काय होतं की पवनराजे निंबाळकर यांना पद्मसिंह पाटलांनी जिल्ह्याच्या राजकारणाच्या अंतर्गत पूर्णपणे फ्री हँड दिला होता. ओके. आमच्याकडे एक म्हण होती, जीवन आणि पवन. ओके. जीवन गोरे हे पद्मसिंह पाटलांचे मेहुणे आणि पवनराजे हे भाऊ. हळूहळू म्हणजे जीवनराजे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पवनराजे हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि साखर कारखाना महावितरण तेव्हाचे MSCB त्याचं काम पाहायचे. त्यांचं राजकीय प्रस्थ पद्मसिंह पाटलांनी एवढं वाढवलं असं तेव्हा म्हटलं जायचं की हळूहळू जीवन गोरे पण मागं पडले आणि पूर्ण कारभार त्यांच्या हातात. आता जसा हा घोटाळा बाहेर आला त्यानंतर राज्य पातळीवरती पद्मसिंह पाटलाची प्रचंड बदनामी झाली. मग अण्णा हजारेंनी पण आंदोलन सुरू केलं, त्यांना राजीनामा द्यावा लागला. याच्यातनं काय घडलं की दोघा भावामध्ये वितुष्ट आलं. ते वितुष्ट का आलं तर त्यावेळेला सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, RR पाटील हे गृहमंत्री होते. मग मला तुम्ही का नाही वाचवलं असं कदाचित पवनराजे यांचं म्हणणं होतं. कारण त्यांना अटक झाली, त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. आणि मग त्या दोघातली दरी इतकी वाढली की त्यांनी थेट अपक्ष म्हणून 2004ची निवडणूक पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात लढली, ज्यामध्येच ते 450 मताने फक्त 450. आणि त्याच्यात पण गंमत काय झाली, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये अतिशय खोडसाळ आणि बातमी प्रकाशित केली गेली. ती काय बातमी होती तर पवनराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा दिला. आणि त्याच्यामुळं ती निवडणूक फिरली असं म्हणतात. ही सगळी निवडणूक मी कव्हर केली. आम्हीच ते प्रकरण दैनिक सामनामध्ये प्रकाशित केलेलं होतं जिल्हा बँकेत. आणि ते वितुष्ट वाढल्यानंतर मग एके दिवशी त्यांचा खून झाला कळवंबली. तो खून झाला असं जसं मला कळलं तसं मी त्यांना पहिला फोन केला. तो खून झाल्याची बातमी आल्या एक 10व्या किंवा 20व्या मिनिटाला माझा त्यांचा फोन गेला असा त्यांच्या मोबाईलवर. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये कांबळे नावाचे DCP होते, मला एवढं आठवतं. त्या DCPनी त्या खुनाच्या प्रकरणाचा तपास करत असताना मला फोन केला की तुम्ही कोण, म्हणजे शेवट जेवढे फोन कॉल दिले तर त्याच्यात तो त्यांचा मुस्लिम समाजाचा ड्रायव्हर आणि ते दोघं जागेवरती गतप्राण झाले. सुरुवातीपासून हा आरोप झाला की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं तपास करणं अपेक्षित होतं तसं त्यांनी केला नाही. अर्थात दिवंगत RR पाटील यांच्या काळामध्ये पवनराजे यांना अटक झाली ही वस्तुस्थिती. पण नंतर मात्र जसं हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं तसं कोर्टाचं मत असं झालं की ज्या पद्धतीचा तपास होणं अपेक्षित होतं तसा तो झाला नाही. म्हणून मग ते सगळं प्रकरण CBIकडे गेलं. ते CBIकडे जाऊन मग तपास होत राहिला. त्याच्यात पण बऱ्याच दीर्घकाळ तिथंही लांबला. चार्जशीट आल्यानंतर सुद्धा कोर्टामध्ये ज्या गतीनं त्या प्रकरणाच्या तारखा पडणं अपेक्षित होतं तशा पडल्या नाहीत. त्याच्यासाठी पण पुन्हा हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टाच्या डायरेक्शननंतर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी झाली. आणि अंतिमतः असं दिसतं आहे की जो मूळचा तपास आहे त्या मूळच्या तपासामध्ये जे लूपहोल्स राहिले त्या लूपहोल्समुळे हे सगळे आरोपी हे सबळ पुराव्याअभावी सुटलेले आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जर निंबाळकरांच्या बाजूनं विचार केला तर असं असू शकतं की मला माहिती आहे आरोपी कोण आहे, पण त्यांना, कारण न्यायालयाचं तत्व काय की एक निर्दोष सुटता कामा नये, भले म्हणजे एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये, भले 100 चालतील.
तर त्या पातळीवरती बरोबर. हे अपयश आहे तपास यंत्रणेचं हे तर निश्चितपणे दिसतं. पण सर याच्यामध्ये माफीचा साक्षीदार हा जो एक अँगल आहे, तर या एका व्यक्तीवरती या सगळ्या केसचं भवितव्य डिपेंड होतं आणि सरकारी पक्ष पण त्या साक्षीदारावरती खूप डिपेंड राहिल्यामुळं आजचा हा रिझल्ट आला असं तुम्हाला वाटतं? आता हे फार तांत्रिक आहे, कारण सगळं बघायला लागेल की त्याच्यात कारण त्याने वेळोवेळी नाही, साक्ष फारच- बदलल्यात. हे तर वस्तुस्थिती आहे. मी आधीच म्हणालो की हो. आणखीन एक बाब आहे, कदाचित ते याच्याशी जास्त रिलेव्हंट आहे, की 2006ला हे प्रकरण घडलं. मधल्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ते स्थानिक पातळीवरती पोलीस तपास करत होते. 2009ला ते CBIकडे गेलं. तर मधल्या 3 वर्षाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये माहीत नाही मला की काही साक्षी पुराव्याची छेडछाड केली गेली का, जे पुरावे होते ते नष्ट झाले का, या 3 वर्षाच्या कालखंडामुळे नष्ट झाले का आणखीन कुठली ताकद त्याच्यासाठी वापरली गेली माहीत नाही. पण हा डिले जर निश्चितपणे झाला, तपासालाही डिले झाला, मी म्हणालो ना की जो व्यक्ती लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये जर इतका दिरंगाई आणि अशा पद्धतीचे निकाल येत असतील तर हे फार न्यायव्यवस्थेवरती विश्वास कमी करणारं, तपास यंत्रणावरती विश्वास कमी करणारं. ह्या प्रकरणामध्ये तर न्यायालय स्वतः म्हणालं की कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही निवाडा देणार आहोत ऑब्व्हियसली. तर तीच कायद्याची चौकट एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करण्या इतकी जर प्रबळ नसेल तर मग लोकांचा कसा विश्वास राहील, असं तर याच्यातनं आपण निश्चित म्हणू शकतो. किमान निंबाळकर कुटुंबाचं तर असंच मत असणार आहे. या निकालानंतर सरकारच्या वतीनं देखील एक प्रतिक्रिया आलेली आहे आणि अमित शहाशी स्वतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सगळे बोललेले आहेत आणि परत याला चॅलेंज केलं जाणार आहे असं सांगण्यात येतं आहे. आणि इकडं पण आता जर पाहिलं आपण तर राणा जगजितसिंह हे भाजपचेच आमदार आहेत. पण तरीसुद्धा सरकार म्हणतंय की आम्ही आता जाऊ परत एकदा ह्याला चॅलेंज करू वगैरे. ह्या सगळ्या घडामोडींकडे कसं बघायचं? अशा कोणत्याही गंभीर खटल्यामध्ये प्रेसिडेंट हाच असतो की वरच्या कोर्टामध्ये तुम्ही अपील करत असता. अपील करणं हा त्या व्यवस्थेचा आणि त्या यंत्रणेचा म्हणजे अविभाज्य भाग आहे. असंच करायला लागतं तुम्हाला, त्यामुळे ते होणारच आहे. आत्ताचे संदर्भ का बदलले, कारण काल श्री संजय राऊत जसं म्हणाले की ओमराजे निंबाळकर हे आपल्या वडिलांच्या खटल्यामध्ये न्याय मिळावा म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. कालही आम्ही म्हणालो की हे चुकीची मांडणी आहे. अतिशय कारण एक तर त्याचं काय होतं की तुम्ही न्यायालयामध्ये कुठल्या तरी राजकीय कारणामुळे तो खटला इन्फ्लुएन्स झाला असा त्याचा पहिला अर्थ. दुसरा, ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधातले जे प्रतिस्पर्धी आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. बरोबर. सरकारमधलेच सहभागी घटक हे आपल्या दुसऱ्या प्रतिस्पर्धी आमदारांच्या विरोधामध्ये अन्याय का करतील आणि तेही भाजपच्या, हे कालही त्यांना लक्षात येणं अपेक्षित होतं. माझ्या मते इट्स अ प्युअरली टेक्निकल जजमेंट की ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी घडणं अपेक्षित होतं पुराव्याच्या पातळीवरती ते प्रूव्ह करण्यामध्ये CBI कमी पडली. जरी न्यायालय म्हटलं की तुमचा चांगला तपास आहे तरीसुद्धा एखाद्या गुन्हेगाराला पूर्णपणे शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठीचे जे पुरावे असतात ते पुरावे नाही आहेत आणि त्यामुळं हा असा पद्धतीचा खटला आला आणि हे अपिलात जाणारच आहेत. कारण ओमराजे निंबाळकर पण जाणार आणि महत्त्वाचं काय की पहिली जी निवडणूक झाली, ज्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला, त्यावेळेला हाच मुद्दा मतदारसंघामध्ये काही प्रमाणामध्ये इन्फ्लुएन्सर राहिला होता आणि भावनिक पण होता. आणि ओमराजे विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील हे जरी काही लोकांना भावकीचं भांडण वाटलं तरी त्याच्या मुळाशी हा खून खटला आहे. बरोबर. आणि तेवढ्या का मर्यादेत असताना पण त्या दोघांना एकमेकांची राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून त्या मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं. त्याचा 1-2 निवडणुकीपर्यंत परिणाम सुद्धा दिसत होता की हे, कारण काय होतं की पूर्वी पद्मसिंह पाटील यांना सगळे लोक मॅनेजर्स आहेत, ते त्यांनाच अनुकूल राजकारण करतात, तेवढं मोठं असं मोठं होतं. त्यांचं पॉलिटिकल कनेक्शन्स म्हणा किंवा मोठे त्यांचं होते. एकंदरीत सगळं आणि वागणं बोलणं. त्यानंतर मग हा ओमराजेंचा उदय होणं हा खरोखरचा विरोधक असा झाल्यामुळं तिथे राजकीय परिणाम पण बघितले. खद्द किती वेळेला त्यांनी ओमराजेंनी एकदा राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला, आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या सुविध पत्नीचा पराभव केला. तर तशा अर्थाने राजकीय दृष्ट्या तर ओमराजे हे राणा जगजितसिंह पाटीलला बरचट ठरलेले आहेत. त्यात हा खटला फार महत्त्वाचा ठरला आहे. बरं सर, या खटला जेव्हापासून सुरू झाला याच्यात महत्त्वाचे टप्पे तुमच्या दृष्टीनं कुठले कुठले ठरले की जे टर्निंग पॉईंट्स ठरत गेले तपासापासूनच? तपासापासून तर पहिल्यांदा ज्या पद्धतीनं हा खून झाला त्याच्यात खूप आरोप प्रत्यारोप सुरू झाले की माजी गृहमंत्री याच्यामध्ये सहभागी आहे. आणि असं सुरुवातीला वाटत होतं की राज्य सरकार त्या एका राजकीय कारणामुळे ह्या तपासाकडे फार काळजीपूर्वक बघत नाही असे आरोप निंबाळकर कुटुंबाकडून झाले. आणि मग पद्मसिंह पाटील यांचा जो सहभाग आहे तो सहभाग प्रत्यक्ष त्यांना अटक होईपर्यंतचा जो मधला काळ आहे त्या काळामध्ये तो दिसलाच नाही. RR पाटलांच्या वरती त्यावेळेस ते गृहमंत्री होते म्हणून सभागृहामध्ये पण बरेच प्रश्न विचारले गेले, रस्त्यावरची पण काही प्रमाणात लढाई झाली आणि मग एके दिवशी पद्मसिंह पाटील यांना अटक झाली. तो एक पहिला टप्पा.
पण अटक झाल्यानंतर पण ते थेट जेलमध्ये गेलेच नाहीत असा आरोप निंबाळकर कुटुंबियाने सतत केला. ओके. ते रुग्णालयामध्येच राहिले. हां. मग त्यांचे 1-2 फोटो काहीतरी बाहेर त्यावेळेला हो. मला नेमकं बरोबर. आठवत नाही ते सगळ्या गोष्टी. पण ते रुग्णालयामध्येच उपचार घेत राहिले. प्रत्यक्षात ते जेलमध्ये गेलेच नाही. मग ते बराच काळ जेलमध्ये राहिले. तिथं मला असं वाटतं की अजित पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये पण थोडंसं राजकीय सख्य म्हणजे घट्ट फॅमिली, कारण पद्मसिंह पाटील यांची बहीण दिलेली आहे बरोबर. अजित पवार यांना, बरोबर. जे आजच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री हो. आहेत. सो तो पण कुटुंबामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला होता. तो पण एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या टप्प्यानंतर मग न्यायालयीन लढाई सुरू झाली ती हायकोर्टामध्ये. हायकोर्टामध्ये हे निंबाळकर कुटुंबांनी प्रूव्ह करून दाखवलं, कारण त्याशिवाय ऑर्डर आली नाही कोर्टाची, की जो पहिल्या टप्प्यावरचा तपास होणं अपेक्षित होतं तसा तो झाला नाही. मग आम्हाला हे नको आहे. मग पुन्हा न्यायाधीशावरती पण काही आरोप झाले, न्यायाधीश पण बदलले गेले. काही जणांनी आम्हाला ह्या खटल्यात नको असे म्हणून न्यायाधीशांनी पण माघार घेतली हे पुढच्या टप्प्यात. पण मग हायकोर्टाच्या ऑर्डर पास झाली. मग हायकोर्ट ह्या प्रकरणामध्ये आलं तपासामध्ये. पण तो काळ बघा, 2006 ते 2009 या मधल्या काळामध्ये बरंच अंतर पडलं. 2009ला पुन्हा सगळी नव्याने प्रक्रिया झाली. मग नव्याने प्रक्रिया झाल्यानंतर 1-1.5 हजार पानाचं चार्जशीट त्याच्यामध्ये दाखल झालं. 1 का 2 मला वाटतं त्यातले साक्षीदार मरण पण पावले. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग ज्या वेळेला प्रत्यक्षात चार्जशीट आली त्यानंतर सुद्धा ज्या गतीनं एक्सपेडाईट होणं अपेक्षित होतं ते झालं नाही. आणि मग आज तो निकाल आला. तर हे असे 4-5 टप्पे आहेत की ज्या टप्प्यामध्ये न्याय प्रक्रियेतला विलंब, जे गृहमंत्री होते त्यांच्यावर ते साशंकतेचं वातावरण, आणि प्रत्यक्षामध्ये जे आरोपी होते त्यांच्याही राजकीय कारकिर्दीला लागलेला ऱ्हास, असं सगळं घडत गेलं. बरं. आत्ता ज्या सिच्युएशनमध्ये राज्याचं राजकारण आहे त्याच्यामध्ये ओमराजे देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आणि आता तुम्ही भाष्य केलंच की या सगळ्या प्रकरणाचा जो संबंध आहे तर तो ओमराजेंच्या राजकारणाशी देखील लावला गेला. मात्र आता इथून पुढचं ओमराजेंचं राजकारण कसं असेल असं तुम्हाला वाटतं, आणि एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामधल्या राजकारणावरती या निकालाचा काय परिणाम असेल? नाही, आता बघा, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आणि दुर्दैवाने ती हत्या खून झाला त्याच्यानंतरच्या 1-2 निवडणुकीमध्ये सहानुभूती होती. पण आता लोकांना ह्या सगळ्या खटल्यामध्ये जो झालेला विलंब आहे तो कदाचित तितका पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने परिणामकारक होणार नाही. पण अर्थात ओमराजे हा मुद्दा मांडतीलच की माझ्या वडिलाला सुद्धा मी न्याय मिळालेला नाही, सत्ताधारी घटक पक्षातल्या अमुक माणसानं तो इन्फ्लुएन्स केला वगैरे, असं होत राहील. आत्ता जो निर्णय घेतला आहे ओमराजेने तो सत्तेबरोबर राहण्याचा आहे. राईट, ते खासदार आहेत, त्यांना निधी मिळत नव्हता वगैरे, ह्याला काही अर्थ मला वाटत नाही. कारण खासदारांना निधी येतो तो केंद्र सरकारचा, जो काही ठराविक निधी असतो. पण हे खरं आहे की विरोधी पक्षातल्या आमदारांनी खासदाराची गोची सातत्यानं केली जाते आहे, हे दिसतंच आहे. आणि हे काही आज सुरू झालेलं नाही, ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात पण घडतच होतं. बरोबर. आत्ता त्याचं पुढचं व्हर्जन आपण म्हणू शकतो. पण आत्ता जो त्यांनी निर्णय घेतला तो या खटल्याशी संबंधित नाही, तो त्यांचा राजकीय निर्णय आहे. त्यांना असं वाटतं की सत्तेबरोबर आपण राहिलो तरच आपलं पुढचं राजकारण होऊ शकतं, आणि म्हणून त्यांनी सत्तेची कास धरलेली आहे. ते त्याच पक्षामध्ये राहतील, जरी आज ते म्हणाले की मी अजून तो निर्णय घेतलेला नाही, मी जनतेशी बोलेन वगैरे. बरोबर. आता ती वेळ निघून गेलेली आहे, ते परतही फिरू शकत नाहीत अशी अवस्था आहे. बरोबर. आणि आता ते ज्यावेळेला सत्तेबरोबर राहतील त्यावेळेला जर या पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये फार भव्यदिव्य काम त्यांनी केलेलं नाही, लोकांचे फोन स्वीकारणं हे काही काम नाही आहे खासदार. मी तेव्हाही मागे म्हटलं होतं की एक खासदार फोनवरती उपलब्ध आहे, हे काय तुम्ही देशाचे कायदे बनवण्यासाठी असता. बरोबर. तुम्ही त्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचं प्रारूप आणण्यासाठी असता. लोकप्रतिनिधीचं काम हे थोडंच आहे. त्यांनी करायला पाहिजे का तर हो करायला पाहिजे. बरोबर. तो काहीतरी अमक्याच्या लग्नाला उपस्थित आहे, तमक्याच्या बारशाला उपस्थित, हे काम नाही आहे खासदाराचं. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तोच ट्रेंड आहे. सो ओमराजेच्या दृष्टीनं त्यांची मागची 2.5 वर्षाची कारकीर्द आणि ह्याच्या आधीचं पण त्यांची खासदारकी फार परिणामकारक राहिलेली नाही. आणि त्यामुळं आत्ता पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये तिथं काही त्यांनी फार चांगलं काम केलं. रेल्वेचे प्रश्न आहे, तुमच्याकडे केंद्र सरकारच्या ज्या प्रसादसारख्या योजना आहेत त्याचे कामं आहे, तो त्यांना समन्वय साधावा लागेल. अन्यथा त्यांच्यासमोरची आव्हानं मोठी असणार आहेत. त्यांना निवडून देताना लोक विचार करतील की कुठल्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून देतो आहोत, अशा पद्धतीचा कारभार राहिला. बरोबर. आणि आता शेवटचा प्रश्न आहे की 20 वर्ष एखाद्या खटला चालतो, आता प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की मग हत्या केली कोण? हे असं आहे किती, हे वाईट आहे ना, हे वाईट आहे. आणि त्याच्यामुळेच मी म्हटलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तांत्रिक मुद्द्यावरती आरोपीच्या विरोधामध्ये पुरावे नाहीत म्हणून सुटका होणं हे वाईट आहे. आणि तेही इतक्या म्हणजे सर्वसामान्याला असं वाटू शकतं हे जर खासदाराच्या बद्दल आहे, हाय प्रोफाईल केस, तर आमचं काय. बरोबर. या सगळ्या प्रकरणात सरकार अपिलात जाईल, पुन्हा तो खटला दीर्घकाळ चालत राहील. आणि एकदा बेसिक पहिल्या साधारण धारणा कशी असते की सत्र न्यायालयानं
जो निवाडा दिलेला आहे तो साधारणपणे त्याच्यात फार बदल होत नाही, फार काय रिव्हिजन होणार आता. हे जे तांत्रिक मुद्दे आहेत त्यातले हे मुद्दे न्यायालयाने बघितले नाहीत, मग ह्या असं ते चालणार पुढं दीर्घकाळ ते प्रकरण चालू. म्हणजे चॅलेंज जरी झालं तरी आता almost- निवाडा आलाय हां. तो फक्त त्यातले असे कोणते मुद्दे आहेत, म्हणजे अपिलेट कोर्टामध्ये काय असतं की खालच्या ह्या प्रकरणातले हे मुद्दे कोर्टाने लक्षात घेतले नव्हते, तर त्या मुद्द्यावरती पुन्हा सुनावणी घ्या, मग तसंच तिथं होत राहणार. पण मूळ मुद्दा काय की हे प्रकरण आणखी काही काळ कोर्टामध्ये चालत राहील. धन्यवाद सर. थँक्यू. तर आपण पाहिलं की 20 वर्ष हा खटला चालला, मात्र या खटल्याचा रिझल्ट आज आला आणि त्या रिझल्टनुसार सबळ पुराव्यानं आरोपींची निर्दोष अशी मुक्तता करण्यात आलेली आहे. आता याला चॅलेंज देखील होईल आणि चॅलेंज केल्यानंतर पुढे काय होईल हे देखील सरांनी सांगितलं. या प्रकरणावर आपलं लक्ष असणार आहे. प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.